याला पावसात भिजायचंय आणि रेनकोट घालून आला. आणि तर नमस्कार मित्रांनो, राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्ह्यू आता वेगळा दिसत असेल, मी दिसत नसेल समोर, कारण की आता आपण नवीन काहीतरी चालू करतोय. तर मग आता बघूयात आता कसं होतंय ते, काय होतंय. तर जाम रस्ते खराब आहेत. हा एवढाच पॅच खराब आहे, पुढे आता चांगला भेटेल आपल्याला. खूप दिवसापासून विचार करत होतो की चालू करावं मोठं ब्लॉगिंग, पण या 2-4 दिवस झाले हे पावसाने एवढा धुमाकूळ घातला होता. आणि आता थोडंसं उघडलंय, वातावरण एकदम स्वच्छ आहे. थोडंफार तर झालं, आता पाऊस कधी पण येऊ शकतो. काळे ढग आता परत यायला लागलेत. म्हटलं जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत आपण उरकून घेऊ. आता आम्ही मित्र निघालोय मलंगडला, जो आमच्या इथे जवळपासच आहे. ही ट्रायल राईड करायची आपल्याला मोटो ब्लॉगिंगची, तर मग त्याच्यासाठी निघालो आपण. म्हटलं कोण नाही तर फुल सर्कल घेऊया. आता मी तर काय जास्त ट्रेननी फिरत नाही, त्याच्यामुळे मला ट्रेनचं मी जास्त बातम्या बघत नाही. पण प्रणयनी, जो आमच्या ग्रुपमधून CSTला कामाला जातो ना, त्याने आज वर्क फ्रॉम होम घेतलंय. तर शक्यतो ट्रेनचा काहीतरी घोटाळा असावा, त्याच्याशिवाय तो वर्क फ्रॉम होम घेणार नाही. आणि नेमकं त्याने आज वर्क फ्रॉम होम घेतलंय आणि आजच पाऊस थांबलाय. आत्ता जो मित्रांनो आपण रस्ता बघितला ना चौकाच्या पाठी, तो काल आणि परवा एवढा जाम होता ना, पाण्याने, ट्रॅफिकने नाही. या साईडला पण बघा, अजून पण पाणी बघू शकता तुम्ही, तो फुल पाण्याने भरला होता. लोकांच्या किती गाड्या बंद पडल्यात तिथे. हे इकडे पण थोडी नाही. आणि हे आमच्या विजय गावातलं कोंडाळेश्वर मंदिर. इथूनच बाईक जायला रस्ता आहे चांगला. आता दुसरे जे रस्ते आहेत ते मातीचे असल्यामुळे चिखलाने आता खराब झालेत. ओ भाई साब, बघितला कसला होता. 1 2 3, चला बसा आता. हे कुठून जाऊया? हा, हा इकडे बघा भात शेती होईल आता. इकडे आता भात लावतील. काय पक्षी येऊ नये म्हणून, असं पक्षी येऊ नये असं मला वाटतं. नाही ना, हे का लावलंय रे? हे का लावलंय असं रश्या? तुला माहित असेल या माणसाचा कोकणी असून का फायदा नाही. आणि या ऋषीला मी सेमच उत्तर दिलेलं, पक्षी येतील म्हणून ते लावलं असेल. आता माझा कॅमेरा
जाऊ दे जाऊ दे. हा म्हणजे गाई म्हशी बैल वगैरे तिथे येऊ नयेत म्हणून ते लावलं असेल. पण तरीही मित्रांनो, जर कोणी कोकणी मित्र आपला ब्लॉग बघत असेल किंवा आगरी, तर त्यांनी कमेंट करून सांगा की ते कशासाठी लावलेलं असेल. म्हणजे आम्हालाही समजेल, तुम्हालाही समजेल. तुम्हाला तर माहिती आहे, प्रेक्षकांना समजेल. आपली जी युट्यूबची फॅमिली आहे 170 लोकांचीच आहे मित्रांनो. थोडीशी पटपट वाढवा. मी पण थोडेसे आता कष्ट करून पटपट व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करतो. आत्ता कमी झाला. आता आपण क्रॉस केलेलं आहे घेसरगाव. बघा इकडं आणि या रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. किती वर्ष झालं चालू आहे काय माहिती. हा बघा इकडून डायरेक्ट वरती. आता मित्रांनो आपण वडवली गाव क्रॉस केलंय आणि आपण पोचलोय वडवली गावाच्या सुंदर अशा मैदानावरती. इकडे आता 3-4 गावांची मैदान आहेत जी आपल्याला माहिती नाहीत की कोणत्या कोणत्या गावांची कोणती कोणती मैदान आहेत ती. पण आम्हाला जेवढं माहिती आहे आम्ही वडवली गावाचं म्हणूनच ओळखतो. आम्ही वडवलीच बोलू. शाळेतली मुलं, या जवळच्या मुलांचं भरपूरच हे रे. हे बघा इकडे खेळत आहेत. कावा पाटील बघा, कावा पाटील. आणि आपण आता जाणार आहोत इथून लेफ्ट घेऊन बाळेगाव कॅम्पच्या दिशेने. आणि मग बाळेगाव कॅम्प मधून क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जाऊन उसाटणे फाट्यावरून सरळ जाऊन पुन्हा रोडने जातो. आणि इकडे आहे बाळेगावचं इच्छापूर्ती गणेश मंदिर. त्याचा पण आपण ब्लॉग बनवू नंतर कधीतरी, जेव्हा आपल्याला थोडासा टाइम भेटेल तेव्हा. आत्ता सध्याला आपल्याला जायचं मलंगडला. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत नवी मुंबईमध्ये. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई बाळेगाव कॅम्प. हे आहे बाळेगाव कॅम्प. आणि इथून आपल्याला क्रॉस करून जायचंय पूर्ण
आता आपण जाणार उसाटणे. उसाटणे. बंदूक शागला आणि अशा प्रकारे बोलता बोलता आपण कधी तुषारला पाठी टाकलं आपल्याला समजलं नाही. तुषार खूप पाठी राहिलाय. काय माहिती कोणाला काय सांगू आता. त्याची ड्रायव्हिंग पण अशी आहे ना मित्रांनो, आता आपण ग्रुपमध्ये निघालो तर आपण जोडीने पुढे पाठी राहतो. हा एकदम पुढे गेला तर एकदमच पुढे जाईल आणि जर राहिलं तर सर्वांच्या पाठी राहील. कशी गाडी चालवतात काय माहिती, ग्रुपमध्ये चालवतात. पुन्हा एकदा ऑफ रायडिंग. बालाला गाडी पलवायची आहे पण बाला फसले टेम्पोच्या पाठी. बाला बघतो बघा कसा आरशातून आपल्याला. अरे बालाने पण स्लो केली गाडी. ते आहे रोपवेचं स्टार्टिंग पॉइंट. पण जर कधी तुम्ही भविष्यात मलंगडला आला ना, श्री मलंगडला, तर मित्रांनो एकदा चालत जा वरती आणि पूर्ण एंड पर्यंत जा. खूप भारी आहे वरती. 2-2.5 तास लागतात वरती चढायला आणि उतरायला पण तेवढेच लागतात मित्रांनो, काही वेगळे नाहीत. कारण की थोडे थोडे पॉइंट आहेत जिथे आपल्याला टाइम द्यावाच लागतो उतरताना पण. तर मग टाइम देऊन आपल्या शरीराची आणि जीवाची काळजी घेऊन उतरा. गाईज आम्ही आता पोहोचलोय मलंगडला. हा इकडे आहे मलंगड आणि हे लोक कुठे घेऊन चालले मला आता काय समजत नाही. बाकी तुम्हाला मोटो ब्लॉगिंगमध्ये कशी वाटले व्हिडिओ सांगा. आम्हाला माहिती आहे फक्त गाडीचा हँडल दिसत होता, पण त्याच्यासाठी एक्सटेंडर घ्यायचं आहे आपल्याला. आता ती एक खरेदी करावी लागेल आपल्याला. हा बघा रोड. आता हा रोड आहे का यायला. कुठे घेऊन चाललेत काय माहिती. अरे पण निघालोय कुठे आपण. आपल्याला मलंगड चढायचा नाही. एकदा आम्ही चढून आलोय. आम्ही पूर्णपणे आम्हाला माहिती आहे वरती काय काय. नवीन स्पॉट आम्ही जरा करतो एक्सप्लोर. हा आम्ही नवीन स्पॉट मलंगडचा एक्सप्लोर करायला निघालो, जो आमच्या ऋषी सांगळेला माहिती आहे. आणि मी जेव्हा मलंगडला आलो होतो ना तेव्हा माझ्यासोबत हा ऋषी प्रणय होता. प्रणय गावडे.
3 तास 3 तास मित्रांनो आम्ही चालवलो 3 तास. दिसत नाही पण इकडेच आवाज येतो पाण्याचा मोठा चांगला मोठा पाण्याचा खळखळाट ऐकू येतो आम्हाला खळखळाट. पहिल्यांदाच आलो. हा ये मित्रांनो तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका. प्रणयच्या एवढ्या गर्लफ्रेंड्स आहेत ना कोणालाच माहिती नाही. कुठल्या गर्लफ्रेंडला कधी कॉल करतो आणि कोणाला काय सांगतो त्याचं त्यालाच माहिती. हा आहे हिडन स्पॉट. हे त्या साईडला जायचं आपल्याला. इथेच जायचं ना. आम्ही इथेच बसणार आहे मित्रांनो. हे ना रे कॉमन ब्रँड आहे ना तो सगळ्या देशांमध्ये. पण भीती यामुळे त्यांच्या वाटते price की इथे आहे ही अशी माती आणि आम्ही घातल्या स्लीपर. काय माहिती कधी घसरलो मँडी सारखंच आहे 7-11 सगळीकडे. तर डायरेक्ट सोलपडून निघू. हो डायरेक्ट सोलपडून. कधी काही होऊ शकतं. हा असा कॅमेरा पकडून. सगळ्या देशात एकतर मी माझे मित्र पण असे पकडलेत ना. दोघं जण आलेत. दोघं आल्यापासून फोनवरतीच आहेत. एक आहे त्याला काय देणं घेणं नाही की मी ब्लॉगर आहे माझे व्हिडिओ काढावे माझं शूट काढावं खाली उतरताना चढताना काय नाही. स्वतः निसर्ग बघतो. हे ते गाबडे हे बघा हे गाबडं बघा. याला पावसात भिजायचंय आणि रेनकोट घालून आला आणि आता फोटो काढतोय. फोटोग्राफर बी बघा. आणि हे बघा एक ह्याला काय देणं घेणं नाही. त्याचं 4 दिवसापासून पोट खराब होतं. या माणसाचं 4 दिवसापासून पोट खराब होतं म्हणून आपले प्लॅन पुढं जाऊ दे. नाहीतर हा मलंगडचा प्लॅन ना खूप दिवस आधीच झाला असता. हेल्मेट उचलतो त्यांच्याकडे जातो जरा. बघा हे बघा हे याला बघा. अरे चप्पल काढ फोटो नाही. फोटो इल्ले फोटो इल्ले आता पाऊस पडतोय की आमच्या सोबत मस्ती करतोय काय समजत नाही. डेस्टिनेशन जाऊ दे हेच नाही दिसत. स्टेशन पण नाही दिसत. आता आमचा झालंय फिरून. आता आम्ही निघालो ट्रायल बेल घेऊन घरी. आता घरी जाता जाता वडापाव खाऊ. मग बघू आता कोण वडापाव देतोय. हा माणूस मला वाटते वडापाव देऊ शकतो. मग हा माणूस मला वाटते वडापाव देऊ शकतो. कोण हा माणूस जो कॅमेरामध्ये. प्रोडक्शन हाऊस जे काय खर्च करेल. प्रोडक्शन हाऊस मी टाकणार आहे. आता मी ना खाली असं ब्लॉगच्या नंतर टाकायला जाणार. प्रोड्युसर ऋषिकेश सांगळे, डायरेक्टर तुषार मधने. मग हा देऊ शकतो मला वाटतं वडापाव. झोमॅटोला जाऊन हा माणूस करोडपती झाला माहिती आहे मित्रांनो. हा रायगडावरून आलोय. झोमॅटो सगळा दवाखान्यात गेला पैसा. तिथं जाऊन डाळ भात काहीतरी खाऊन आले. मसाले भात खाऊन आले. पोट बिघडलाय. गरम मसाला काय आता गरम मसाला. चला आता गाडीवरती बसतो जातो घरी. आता आम्ही करतो आता नाश्ता मित्रांनो. तुम्ही बघा आम्हाला नाश्ता करताना.
आमचं खाऊन झालं मित्रांनो या तिघं. हे बाकासूर बघा अजून खाते. अजून पाहिजे बोलतो. यायला मिरच्यांचा अख्खा टोपला खाली केला यांनी. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love